नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ठाकरेंचा भाजपाला दे धक्का, तो नेता हाती शिवबंधन बांधणार। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, देशभर लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय। अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे। उद्धव ठाकरे भाजपाला दे धक्का देण्याच्या तयारीत आहे। उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत। त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। उन्मेष पाटील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। संजय राऊत यांच्याशी ते प्राथमिक चर्चा करणार आहेत। या चर्चेनंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्याच्या निर्णयाबाबतचा निर्णय पक्का करतील अशी माहिती आहे। उन्मेष पाटील यांच्यासह भाजपाचे 3 पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुका अध्यक्ष अमोल शिंदे आणि अळमनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करून ठाकरे गट भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। तशा हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। भाजपकडून उन्मेष पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली जाईल अशी दाट शक्यता होती। मात्र भाजपाच्या नेतृत्वाने ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर केला आणि स्मिता वाघ यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषणा केली। त्यामुळे साहजिकच उन्मेष पाटील नाराज झाले। उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती ही मिळालेली आहे। जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेले उन्मेष पाटील यांच्यासह भाजपाचे तिघे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। 4ही जणांपैकी एक असणारे करण पवार यांनी सूत्रांना ही माहिती दिली आहे। विद्यमान खासदार यांच्यासह 2 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती करण पवार यांनी दिली आहे। एकनाथ खडसे सोबत पण आले नव्हते तेवढे कार्यकर्ते भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश करतील। आज किंवा उद्या या 2 दिवसात मोठ्या घडामोडी घडणार आहेत असे करण पवार यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, हे जे 4 खासदार भाजपमधून ठाकरे गटात जे पक्ष प्रवेश करतायत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटू पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।